सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. आजच्या या धावपळीमध्ये आपल्याला योगा किंवा व्यायाम करण्याची इच्छा असते पण वेळ नसतो. म्हणून आज मी तुमच्यासाठी खास 15 मिनिटांचा योगा सेशन घेऊन आलेली आहे. काही नाही, फक्त तुम्ही माझ्यासोबत माझ्या हालचाली बघत करायचं आहे. हा फॉलो अलॉंग व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहायचं आहे आणि माझ्याबरोबर सर्व हालचाली करायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला फ्रेश एनर्जेटिक वाटेल आणि तसेच तुम्हाला दिवसभर तुमचा मूड एकदम छान राहील. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात छान खांद्याच्या सरळ रेषेत छान गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. त्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने 1 2 3 4 5. त्यानंतर पुढे सरळ 1 2 3 4 5. त्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने खांद्यांवर 1 2 3 4 5. त्यानंतर अँटी क्लॉकवाईज बघा. फ्रोझनचा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह होण्यास मदत होते. 3 4 and 5. त्यानंतर दोन्ही हात सरळ, फिंगर्स क्लोज, ओपन. 1 2 3 4 5. त्यानंतर आपण मनगट छान गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 5. त्यानंतर अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. त्यानंतर दोन्ही हात जवळ या पद्धतीने 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. खूप छान. त्यानंतर या पद्धतीने दोन्ही पायांमध्ये अंतर. त्यानंतर आपल्याला या पद्धतीने उजवा हात डाव्या पायाला करायचा आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू सरळ व्हायचं आहे. त्यानंतर हात या पद्धतीने वर 1 खाली वाकायचं. 2 या पद्धतीने 1 2 1 2 1 2 1 2 1 2. त्यानंतर छान आपल्याला पुन्हा या पद्धतीने हात करायचे आहेत. आपली पाठ दुखत असते बघा, त्यामुळे पाठीसाठी हे खूप महत्वाचं आहे. 1 2 3 4 5. आपण समोरून करूया. 6 7 8 9 10. त्यानंतर सतत मोबाईल स्क्रोल करून आपली मान दुखत असते, त्यामुळे आपण मानेच्या थोड्या हालचाली करूया. छान हात या पद्धतीने कमरेवर ठेवून द्यायचे आहेत. पायांमध्ये अंतर. त्यानंतर छान श्वास सोडत पुढे. त्यानंतर श्वास घेत घेत मागे. 1 2 3. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे. 4
5. त्यानंतर मान जास्तीत जास्त उजवीकडे आणि डावीकडे. आता आपण डावीकडे घेऊया आधी. बघा या पद्धतीने जास्तीत जास्त छान मानेला ताण येतो. 1 2 उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे 2, डावीकडे जास्तीत जास्त, उजवीकडे 3, डावीकडे, उजवीकडे 4, डावीकडे, उजवीकडे 5. त्यानंतर छान मान गोलाकार फिरवायचे आहे या पद्धतीने क्लॉकवाईज 1. त्यानंतर अँटी क्लॉकवाईज उजवीकडून हळूहळू डावीकडे 2. पुन्हा छान डावीकडून उजवीकडे. त्यानंतर अँटी क्लॉकवाईज. डोळे उघडलेलेच ठेवायचे आहेत. पुन्हा त्यामुळे छान असा मानेला व्यायाम मिळतो आणि मान आखडली असेल, दुखत असेल तर दुखायची बंद होते. त्यानंतर बघा दोन्ही हात आपल्याला या पद्धतीने घ्यायचे आहेत, गुंफून मागच्या बाजूला आणि या पद्धतीने करायचं आहे 1 2. यामुळे छातीमध्ये जर काही आजार असतील, दुखत असेल तर ते बरे होण्यास मदत होते. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. 5 6 7 8 9 10. पाठीला सुद्धा छान आराम मिळतो. आता आपण छान ताडासनात जाणार आहोत. या पद्धतीने दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत. त्यानंतर पाय या पद्धतीने टाचा वर आणि जास्तीत जास्त शरीर वर ताणायचं आहे. 1. पुन्हा खाली या पद्धतीने 2. खाली 3. वर 4 5. त्यानंतर दोन्ही पाय या पद्धतीने बाजूला, हात वर ताडासनात गुंफलेले आणि आपल्याला साइड स्ट्रेच करायचं आहे. 1. बघा यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. 2. कमरेला छान आराम मिळतो. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्यानंतर आपण करणार आहोत चेअर पोज उत्कटासन. बघा चेअर पोज करताना आपल्या थाईजवर ताण आला पाहिजे. जर गुडघ्यावर ताण आला तर काहीतरी चुकतंय, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा मी आधी समोरून दाखवते, त्यानंतर साईडने दाखवते. तुम्ही माझ्यासोबत करायचं आहे. 1 या पद्धतीने छान. 2 3 4 5. मी बाजूने होऊन दाखवते आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. गुड. आता आपण डॉग पोज करणार आहोत. छान दोन्ही पायांमध्ये अंतर. मॅटच्या एका बाजूला आपल्याला यायचं आहे आणि मग हळूहळू खाली वाकायचं आहे या पद्धतीने. बघा छान अधोमुख श्वानासन डॉग पोज आणि त्यातून आपल्याला कोब्रा पोज मध्ये जायचं आहे या पद्धतीने. ओके स्टार्ट. 1 कोब्रा पोज, 2
त्यामुळे सर्व शरीराचं छान फॅट बर्न होतं. 3 4 जास्तीत जास्त मान आत. 5 6 7 बघा, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम. 8 9 and 10. त्यानंतर छान असंच गुडघ्यावर यायचं आहे. या पद्धतीने करणार आहोत कॅट काऊ पोज. छान श्वास सोडत कंबर जास्तीत जास्त वर. या पद्धतीने पाठ वर. 1 श्वास घेत मान वर, त्यावेळी कंबर खाली दाबलेली. 2 3 बघा, या पद्धतीने 4 5 6 7 8 9 and 10. त्यानंतर छान या पद्धतीने बसायचं आहे. आपण वज्रासनात बसलेलो आहोत. या पद्धतीने. त्यानंतर या पद्धतीने दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत किंवा असे हातावर हात ठेवायचे आहेत आणि ते ओटी पोटाला लावायचे आहेत. या पद्धतीने. त्यामुळे आपल्या पोटाचे स्नायू ना ताण मिळतो, तेथे लवचिकता वाढते आणि पचन सुधारते आणि खाली वाकायचे जास्तीत जास्त. बघा, या पद्धतीने कपाळ जमिनीला लावण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे, जमेल तेवढाच. इथेच आपण होल्ड करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू वर यायचं आहे. त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. त्यानंतर या पद्धतीनेच आपण बसलेला आहोत. आपण यायचंय बटरफ्लाय पोज मध्ये. अतिशय महत्वपूर्ण, स्त्री आणि पुरुषांसाठी दोघांसाठी देखील पेल्विक भागाची कार्यक्षमता वाढते आणि खूप सारे फायदे आहेत. या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच वेळी जास्तीत जास्त या पद्धतीने कोपऱ्याने पाय खाली दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे बंद, भद्रासन. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छान रिलॅक्स व्हायचं आहे. मांडी घालायची आहे. आरामात सुखासनात बसायचं आहे. आता आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. हातांची छान ज्ञानमुद्रा. पाठ ताठ, मान सरळ, डोळे अलगद बंद. आपल्याला शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर जमेल तेवढं थोडंसं होल्ड करायचं आहे आणि नंतर श्वास सोडायचा आहे. माझ्यासोबत करायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड आणि सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड आणि सोडा.
लास्ट एक दीर्घ श्वास घ्या, होल्ड आणि सोडा. खूप छान. सो फ्रेंड्स, कसा वाटला हा योगा रुटीन? फक्त 15 मिनिट रोज स्वतःला वेळ द्या आणि या व्हिडिओ सोबत रोज तुम्ही माझ्यासोबत छान योगा करा. बघा, नक्कीच तुम्हाला छान फ्रेश एनर्जेटिक वाटेल, तुमच्या वजनामध्ये देखील फरक पडेल आणि तुम्हाला खूप सारे फायदे होतील. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना. त्यांना देखील याचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी. तसेच तुम्हाला जर माझ्यासोबत 15 मिनिट रोज डेली हे योगा रुटीन करायचं असेल तर आपण नक्कीच हे 15 मिनिटांचा योगा चॅलेंज घेऊ शकतो. तुम्ही मला छान कमेंटमध्ये येस आपण करूया असा मेसेज टाका. आपण नक्कीच विचार करू. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर मग भेटूया पुढे अशाच वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.